बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा जसा जसा जवळ येतोय तसा प्रचारही शिगेला पोहोचला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आराह आणि नवादा इथं प्रचार सभा घेत विरोधकांवर जोरदार घणाघात केला। बिहारचे लोक यंदा रालोआला विक्रमी फरकानं जिंकून देतील आणि जंगलराज निर्माण करणाऱ्या नेत्यांचा मोठा पराभव होईल असं मोदी म्हणाले। विकसित बिहार विकसित भारत हे रालोआचं प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलं। राजद आणि काँग्रेसला बिहारची ओळख नष्ट करायची आहे आणि घुसखोरांना संरक्षण ते देत आहेत अशी टीका त्यांनी केली। गृहमंत्री अमित शाह यांनी मुझफ्फरपूर आणि वैशाली इथं सभेला संबोधित केलं। रालोआनं बिहारला जंगलराजपासून मुक्त केलं असल्याचं त्यांनी सांगितलं। शाह यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार टीका केली। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेगुसराय इथं प्रचार सभा घेतली। इंडी आघाडी बिहारमध्ये स्थापन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। खगडिया इथंही राहुल गांधी यांच्या प्रचार सभा होणार आहेत, तर तेजस्वी यादव मुंगेर, पाटणा, वैशाली आणि सारण जिल्ह्यात प्रचार सभा घेतील। देवेंद्र फडणवीस बिहारच्या निवडणूक प्रचारात सहभागी झाले आहेत। मुझे ऐसा लगता है कि ये जो रिश्ता है, ये रिश्ता बहुत गहरा रिश्ता है और प्रधानमंत्री जी का बहुत बड़ा स्वागत आज बिहार में और पटना में होगा।